नमस्कार मित्रमंडळी. आज तुम्हाला समजलं असेल की आजचा आपला जो टॉपिक आहे तो अल्टर आणि अपडेटचा असणार आहे. हा प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये खूप वेळा विचारला जातो. त्यामध्ये बऱ्याच वेळा कन्फ्युजन होते की हे अल्टर आणि अपडेट एकसारखे आहेत असं बऱ्याच जणांना वाटतं. तर मग आता आपल्याला पाहायचं आहे की अल्टर आणि अपडेट एकच आहेत की वेगवेगळे आहेत, आणि याचा वापर कसा करता येईल, आणि एखाद्या क्वेरीचा वापर प्रॅक्टिकली आपल्याला कसं करता येईल, आणि एखादा टेबल बनवून आपण त्यावरती प्रॅक्टिकली पण बघणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपण डिफरन्स बघू यामधला. ओके. तर अल्टर म्हणजे इट इज ए डीडीएल लँग्वेज, म्हणजे डेटा डेफिनेशन लँग्वेज. आणि त्यानंतर अपडेट म्हणजे इट इज ए डी एम एल लँग्वेज, म्हणजे डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. तर या दोन्हीमधला डिफरन्स जो आहे, तर डी डी एल कमांड ही फक्त आणि डेफिनेशनवरतीच लँग्वेज, म्हणजे डेफिनेशनवरतीच काम करते, डेटाच्या डेफिनेशनवरती, म्हणजे टेबलच्या स्ट्रक्चरवरती काम करते. तर डी एम एल डी एम एल म्हणजे हे डेटा मॅनिप्युलेशनवरती काम करते. म्हणजे एखादा टेबल असणार आहे, त्या टेबलमध्ये कोणता कोणता प्रकारचा डेटा असेल. जसे की एखादा एम्प्लॉई टेबल असेल, एम्प्लॉई टेबलमध्ये ई आय डी असेल, एम्प्लॉई आय डी असेल, त्यानंतर एम्प्लॉई नेम असेल, त्यानंतर एम्प्लॉई सॅलरी असेल, त्यानंतर एम्प्लॉई सिटी असेल. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे कॉलम्स असतात त्याच्यावरती जे मॅनिप्युलेशन करून एखादा रेकॉर्ड आपल्याला फेच करायचं आहे, किंवा एखादा रेकॉर्ड आपल्याला अपडेट करायचा आहे, तर त्यावरती हे काम केलं जातं. ओके. तर त्यानंतरची दुसरा जो डिफरन्स आहे, अल्टर कमांड विल परफॉर्म ऑल द ॲक्शन्स इन द टेबल ॲट ए स्ट्रक्चर लेवल. जसं की आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ही अल्टर कमांड ही स्ट्रक्चरवरती काम करते टेबलच्या, आणि अपडेट कमांड ही टेबलच्या डेटावरती काम करते. टेबलमध्ये जो डेटा साठवलेला आहे त्या डेटावरती काम करते अपडेट कमांड. त्यानंतर तिसरा जो डिफरन्स आहे, इट इज अ यूज फॉर ॲडिंग, डिलीटिंग अँड मॉडिफाईंग ॲट्रिब्यूट्स ऑफ द टेबल इन द डेटाबेस. ओके. तर याचा वापर करून आपल्याला एखाद्या टेबलमध्ये एखादा रो ॲड करता येतो, एखादा कॉलम ॲड करता येतो, एखादा कॉलम आपल्याला ड्रॉप करता येतो किंवा मॉडिफाय करता येतो, किंवा त्याचा डेटा टाईपसुद्धा आपल्याला चेंज करता येतो. आणि त्यानंतर इथं अपडेटमध्ये दिलेलं आहे, इट इज यूज फॉर अपडेटिंग द डेटा रेकॉर्ड इन द एक्झिस्टिंग टेबल. म्हणजे असलेल्या टेबलमधला जो डेटा आहे तो आपल्याला अपडेट करता येतो तिथे. त्यानंतर नंबर 4 जो आहे, बाय डिफॉल्ट ऑल द व्हॅल्यूज इन द टुपल आर इनिशियलाइज ॲज नल इफ द अल्टर कमांड इज यूज. ज्यावेळी आपण अल्टर कमांडचा वापर करतो, अल्टर कमांडचा वापर करून एखादा कॉलम ॲड करतो, ॲड केल्यानंतर त्यामधली जी बाय डिफॉल्ट सर्व व्हॅल्यू असणार आहे ती नल असणार आहे. त्यामध्ये कोणताही डेटा नसणार, फक्त नल एंट्रीज असणार आहे त्यामध्ये. ओके. तर त्यानंतर आहे अपडेट. इट सेट्स द स्पेसिफाईड व्हॅल्यू टू द टुपल इफ द कमांड इज यूज. त्यावेळी आपण अपडेट कमांडचा वापर करतो, त्यामध्ये आपल्याला एक स्पेसिफाईड व्हॅल्यू एंटर करावी लागते, त्यामध्ये इन्सर्ट करावी लागते. ओके. तर त्यानंतर आहे पाचवा नंबर, पाचवा डिफरन्स जो अल्टरचा असेल, चेंजेस आर मेड टू द टेबल स्ट्रक्चर. ह्याच्यामध्ये जे काही चेंजेस होतात ते फक्त टेबल स्ट्रक्चरवरती अफेक्ट करतात. आणि त्यानंतर अपडेट कमांडमध्ये चेंजेस आर मेड टू द डेटा इनसाइड द टेबल. इनसाइड द टेबल म्हणजे या क्वेरीचा वापर करून, अपडेट क्वेरीचा वापर करून आपल्याला जे इफेक्ट दिसणार आहेत ते फक्त टेबलच्या डेटामध्ये दिसणार आहेत. म्हणजे यापूर्वी सिटी जी होती पुणे होती, यानंतर नागपूर झाली, या पद्धतीने यामध्ये चेंजेस दिसणार आहेत. त्यानंतर डिफरन्स नंबर 6 असेल, युसेज. स्ट्रक्चर ऑफ ए टेबल, नेम ऑफ द टेबल आणि फंक्शन्स. याचा वापर टेबलच्या स्ट्रक्चरवरती किंवा नावावरती आपल्याला करता येतो, किंवा फंक्शनवरती करता येतो. आणि त्यानंतर नंबर 6 अपडेटमध्ये असणार आहे, चेंज डेटा ऑफ ए रो और कॉलम. एखाद्या रो मधला किंवा कॉलम मधला जो डेटा आहे आपल्याला चेंज करण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि त्यानंतर नंबर 7 असणार आहे, एक एक्झाम्पल दिलेलं आहे यामध्ये. जसे की मी एक कॉलम ॲड करतोय, एक एम्प्लॉई नावाचा टेबल बनवलेला आहे, आणि त्यामध्ये मला एक कॉलम ॲड करायचा आहे, त्यासाठीची एक क्वेरी दिलेली आहे. आणि सेम क्वेरी इकडं अपडेटसाठी पण दिलेली आहे. तिथं मी एका टेबलमधला जो डेटा आहे तो अपडेट करतोय. ओके. तर मग आता आपल्याला हे प्रॅक्टिकली चेक करायचं आहे. तर प्रॅक्टिकली चेक करण्यापूर्वी आधी मी एक टेबल क्रिएट करून ठेवलेलं आहे इथे. तो टेबल मी ॲड करून घेतो डेटाबेसमध्ये. त्यानंतर मी तुम्हाला प्रॅक्टिकली कसं करायचं काय नाही ते दाखवतो. ओके. तर सर्वप्रथम मी इथं
क्वेरी एंटर केलेली आहे आणि त्याला एक्झिक्यूट करून घेतोय. तर मी बघतो इथं टेबल ॲड झालं आहे का. टेबल ॲड झालेलं आहे पण एम्प्टी टेबल आहे. टेबलमध्ये डेटा पण ॲड करून घेतोय. आता मी टेबलमध्ये डेटा पण ॲड केलेला आहे. आता ॲड केलेल्या टेबलमध्ये मला काही चेंजेस करायचे आहेत. जसे की मला अनेक कॉलम ॲड करायचा असेल, त्यासाठी मला अल्टर नावाची कमांड वापरावी लागेल. अल्टर टेबल, त्यानंतर माझा टेबलचं नाव असेल EMP, त्यानंतर ॲड, म्हणजे मला कॉलम ॲड करायचं, त्यासाठी मी ॲडचा वापर करतोय. ॲड कॉलम, त्यानंतर कॉलमचं नाव असेल, सॉरी, ॲडच्या नंतर कॉलमचं नाव मला एंटर करावं लागेल, सिटी, त्यानंतर वर्कयार. ओके, हे कॉलमचा जो डेटा टाईप असणार आहे वर्कयारमध्ये असणार आहे. आणि त्यानंतर मी याला ॲड करतोय. आता तर हा टेबलमध्ये ॲड झालेला आहे. आता मी चेक करतो इथे दाखवतो इथं सिटी आणि त्यानंतर संपूर्ण जागी नल दाखवतो. कारण की यामध्ये आपण बघितलेलं होतं यापूर्वी, जसे की अल्टर कमांडचा ज्यावेळी आपण वापर करतो त्यावेळी बाय डिफॉल्ट नल असेल तिथे व्हॅल्यू. ओके, तर मग आता आपल्याला पुढे बघायचं आहे. जर समजा मला आता या टेबलमध्ये जो ॲड केलेला कॉलम आहे सिटी नावाचा कॉलम, त्याचा मला डेटा टाईप जर चेंज करायचा असेल तर मला कसं करावे लागेल. अल्टर टेबल EMP. आता डेटा टाईप अपडेट करण्यासाठी मला मॉडिफाय नावाची कमांड वापरावी लागेल. मॉडिफाय कॉलम आहे आपला सिटी. त्यानंतर मी यापूर्वी वर्कयार वापरलं होतं, आता कॅरेक्टर वापरेल फक्त. कॅरेक्टर. ओके, कॅरेक्टर मी कॅरेक्टर देतो 30 कॅरेक्टर. यापूर्वी 50 दिलं होतं, आता 30 कॅरेक्टर. तर मी याला क्लिक करतो. क्लिक करून चेक करतो टेबलमध्ये काही इफेक्ट जाणवत आहे का. तर इथं व्हॅल्यू जशीच्या तशी आहे. तर मग इकडं बघू. आता मी याला रिफ्रेश करून घेतो डेटाबेसला, त्यानंतर इथं चेक करू. तर इथं सिटी नावाचा जो कॉलम आहे ते दाखवत आहे आणि ह्याचा डेटा टाईप जो आहे कॅरेक्टर इथं दाखवतो, कॅरेक्टर 30. ओके, तर मग डेटा टाईप आपण चेंज केलेला आहे. तर यानंतर आता आपल्याला चेक करायचं आहे की आता याला रिनेम कसं करता येईल. आता मी जो लिहिलेलं कॉलमचं जो नाव आहे ते मला चेंज करायचं आहे. अल्टर टेबल, त्यानंतर एम्प्लॉई. चेंज करण्यासाठी मला इथे रिनेमचा वापर करावा लागेल. रिनेम कॉलम, सॉरी, रिनेम, माझा जुना कॉलमचं नाव होता सिटी, आता मी त्याला चेंज करतोय सिटी 2. आता इथं मी स्टेट मेन्शन करतोय, स्टेट. माफ करा, इथे एक मिस्टेक झालेली आहे. ओके, अल्टर टेबल EMP रिनेम कॉलम सिटी टू स्टेट. यापूर्वी सिटी होतं, तर आता मी स्टेट करतो त्या जागी अपडेट. ओके, तर मग आता पाहू क्वेरी एक्झिक्यूट झालेली आहे. आता यामध्ये चेंजेस झालेले का नाही. तर इथं सिटीच्या जागी स्टेट दाखवतं इथं. तर समजा आता मला या एक्झिक्यूट केलेल्या जे क्वेरीज आहेत, आता यामधलं मला स्टेट नावाचा जो कॉलम आहे मला ड्रॉप करून टाकायचा आहे किंवा डिलीट करून टाकायचा आहे. तर त्यावेळी मला एक क्वेरी आहे इथे, अल्टर टेबल नेम EMP, त्यानंतर ड्रॉप, त्यानंतर कॉलमचं नाव असेल स्टेट. आता मला एक्झिक्यूट करावं लागेल. एक्झिक्यूट केल्यानंतर मी बघू शकतो इथे, तर यामधून स्टेट कॉलम रिमूव्ह झालेले आहे. ओके, तर त्यानंतर आता मला जर समजा या टेबलचंच नाव जर चेंज करायचं असेल तर मला कसं करता येईल. ओके, तर त्यासाठी सिंपल क्वेरी आपण अल्टरचा वापर करू शकतो. अल्टर
टेबल, त्यानंतर टेबलचं नाव होतं EMP, त्यानंतर रिनेम, आपल्याला रिनेम कीवर्डचा वापर करावा लागेल. त्यानंतर नवीन टेबलचं नाव जो आहे एम्प्लॉई, आधी EMP दिलेलं होतं, आता मी एम्प्लॉई देतोय. ओके, तर मी याला एक्झिक्यूट करून घेतो. एक्झिक्यूट केल्यानंतर आता मला चेक करायचं टेबलचं नाव अपडेट झालेलं आहे का नाही. तर मला इथं डेटाबेसमध्ये चेक करावं लागेल. डेटाबेसमध्ये यापूर्वी EMP होतं, तर आता एम्प्लॉई झालेलं आहे. ओके, या पूर्ण डेटाबेसमध्ये फक्त एम्प्लॉई नावाचं एकच टेबल आहे, तर बाकीचे डिपार्टमेंट, मार्क्स आणि स्टुडंट डिटेल्स आणि स्टुडंट असे टेबल्स आहेत. तर समजा आता मला रिनेम क्वेरीचा वापर करायचा असेल, यामध्ये सेम मेथड आहे. जसं की यापूर्वी मी अल्टर टेबल एम्प्लॉई त्यानंतर रिनेम केलं होतं, त्या पद्धतीनंच मला इथं रिनेमचा पण वापर करून टेबलचं नाव चेंज करता येईल. रिनेम टेबल, जुन्या टेबलचं नाव होतं एम्प्लॉई म्हणजे यापूर्वी मी अपडेट केलेलं नाव, एम्प्लॉई टू EMP सेमिकोलन. त्यानंतर एक्झिक्यूट करतो. एक्झिक्यूट केल्यानंतर क्वेरी एक्झिक्यूट झालेली आहे आणि इथं EMP पण अपडेट झालेली आहे. ओके, तर यामध्ये आता आपण बघितलेलं आहे की यामध्ये अल्टरचा आणि रिनेमचा वापर कसा करायचा. तर आता मी दाखवणार आहे तुम्हाला डेटा मॅन्युप्युलेट कसा करायचा, म्हणजे अपडेट क्वेरीचा वापर कसा करता येईल टेबलमध्ये. ओके, तर मी क्वेरी एकदा एक्झिक्यूट करून घेतो आणि टेबलचं स्ट्रक्चर ते तुम्हाला दाखवतो. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP आणि एक्झिक्यूट केले. त्यानंतर यामध्ये 3 कॉलम्स दाखवतात. ओके, आता मी एक कॉलम ॲड करून घेतो आणि त्यामध्ये काहीतरी इन्सर्ट करण्याचा प्रयत्न करतो. तर एक क्वेरी एंटर करतोय, अल्टर टेबल EMP ॲड सिटी वर्क्यार 50. तर ज्यावेळी मी अल्टर कमांडचा वापर करतो त्यावेळी टेबलमध्ये बाय डिफॉल्ट नल व्हॅल्यू स्टोअर होते. हा एक डिफरन्स आहे. त्याप्रमाणे ह्याला चेक करू. तर यामध्ये नल व्हॅल्यू स्टोअर झालेली आहे सिटीमध्ये. ओके, तर आता मला जर समजा सिटी कॉलम हा मला ब्लँक दिसतोय, जिथं नल व्हॅल्यू दिसते फक्त, तर आता यामध्ये मला काही व्हॅल्यू एंटर करायची असेल तर मला अपडेटचा वापर करावा लागेल. अपडेट EMP सेट सिटी इक्वल टू, सिंगल कोटमध्ये असणार आहे कारण की वर्कर मी दिलेलं आहे तिथे, त्यामध्ये पुणे सिंगल कोट क्लोज आणि सेमिकोलन. ओके, तर मी आता याला एक्झिक्यूट करून बघतो तर यामध्ये काय झालेलं आहे. क्वेरी एक्झिक्यूट करतो, चेक करतो परत एकदा. तर यामध्ये काय झालं, सिटीचा जो कॉलम आहे त्या पूर्ण कॉलममध्ये सर्व ठिकाणी इथं पुणे स्टोअर झालेलं आहे. तर पुणे का स्टोअर झालं, तर यामागे रिझन म्हणजे काय, कारण की आपण इथं फक्त अपडेट केलेलं आहे. सिटीचं कॉलम अपडेट करा आणि त्यामध्ये पुणे एंटर करा एवढंच सांगितलेलं आहे. तर यामध्ये आपण असं कुठंच मेन्शन केलेलं नाही की या फक्त एका पर्टिक्युलर एम्प्लॉईचा जो सिटी आहे आपल्याला चेंज करायचा आहे. ओके, तर जर समजा मला पर्टिक्युलर एम्प्लॉईचा जर सिटी चेंज करायचा असेल तर कसं करता येईल. तर मला आता हा पर्टिक्युलर एम्प्लॉई जो आहे, एम्प्लॉईचा ID 100 आहे, तर रवीचा मला सिटी चेंज करायचा असेल तर मला क्वेरी लिहावी लागेल, अपडेट EMP सेट सिटी इक्वल टू नागपूर. त्यानंतर मला वेअर कंडिशनचा वापर करावा लागेल कारण की मला दाखवायचं आहे की या पर्टिक्युलर एम्प्लॉईचा जो आहे मला सिटी चेंज करून द्या. ओके, तर EID इक्वल टू 100, त्यानंतर सेमिकोलन. आणि यानंतर मी एक्झिक्यूट करून घेतो याला. एक्झिक्यूट केल्यानंतर मला इथे एम्प्लॉई ID ज्या व्यक्तीचा 100 आहे त्याचा मला सिटी चेंज करून घ्यायचा आहे आणि तो नागपूर असणार आहे सिटी. तर मी इथं सिटी चेंज केलेलं आहे आणि इथं नागपूर दाखवतोय. ओके, तर या व्हिडिओबद्दलची माहिती कशी वाटली नक्कीच कळवा.
अल्टर आणि अपडेटमध्ये काही डाऊट्स असतील तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये शेअर करा. ओके, धन्यवाद.